जय महाराष्ट्र। मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या वतीने गेल्या 3 दिवसापासून अनधिकृत फेरीवाले जे आहेत त्यांच्यावरती तोडक कारवाईचं काम सुरू आहे आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांच्या गाड्या तोडल्या जातात। बरीच मोठी कारवाई चालू आहे संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये। फक्त काही ठिकाणी जे नगरसेवक असतील किंवा कोणाच्या आशीर्वादाने जे धंदे चालतात ते चालू आहेत, बाकी सगळीकडे तोडक कारवाई सुरू आहे। आता 12 नंबर प्रभाग जिथे आपली शाखा आहे, इथे दीपक हॉस्पिटल गल्ली, रामदेव पार्क या ठिकाणी 3 दिवसापासून कारवाई तर सुरूच आहे, पण आज दीपकच्या गल्लीमध्ये काही फेरीवाल्यांना पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून मारहाणसुद्धा करण्यात आली। आता त्याच्यावरती गुन्हा नोंद करायला त्या मुली गेलेल्याच आहेत। पण विषय असा आहे की हे जे फेरीवाले आहेत, विशेषतः दीपक हॉस्पिटलच्या गल्लीमधले जे फेरीवाले आहेत, आमचं मतदान होतं 15 तारखेला आणि 14 तारखेला भाजपचे जे उमेदवार होते म्हणजे आत्ताचे नगरसेवक हसमुख गेहलोत, महापौर झालेल्या डिंपल मेहता, स्नेहा पांडे असेल किंवा लक्ष्मण जंगम असेल, हे जे नगरसेवक निवडून आलेले आहेत, यांनी 14 तारखेला बचत गटाच्या महिलांची एक मीटिंग घेतली। त्यांना आश्वस्त केलं की तुम्ही आम्हाला मतदान द्या आणि आम्ही तुमची सगळी कामं करू, आणि त्या अनुषंगाने प्रत्येक महिलेला 1000 रुपये देण्यात आले। बचत गटाच्या मीटिंगनंतर त्यांनी दीपक हॉस्पिटलच्या गल्लीतले जे फेरीवाले आहेत त्या सगळ्या फेरीवाल्यांची एक मीटिंग घेतली आणि या मीटिंगला संबोधित केलं हसमुख गेहलोत यांनी। आणि ही मीटिंग या मुद्द्यावरती झाली की आम्ही कायम तुमच्यासोबत आहे, फक्त तुम्ही आम्हाला मतदान करा, या विषयावरती ही मीटिंग झाली। आता ही मीटिंग झाली, मतदान झालं, हे 4ही उमेदवार भाजपचे जिंकले पण, आणि जिंकल्याच्या नंतर काल पदभार महापौर आणि उपमहापौर यांनी घेतलेला आहे आणि गेल्या 3 दिवसापासून ह्या दीपक हॉस्पिटलची गल्ली असेल किंवा रामदेव पार्क असेल किंवा हे जेवढे फेरीवाल्या क्षेत्र जिथे जिथे फेरीवाला बसतो अशा सगळ्या ठिकाणी तोडक कारवाई संपूर्ण मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आता मुद्दा हा आहे की तुम्ही फेरीवाल्यांची मीटिंग घेता, तुम्ही त्यांना आश्वस्त करता की तुमच्या पाठीशी आम्ही कायम उभे आहोत, आणि तुम्हीच पालिकेला आदेश देता, तुमचंच पत्रक जातं पालिकेला, वॉर्ड ऑफिसला की ह्या इथल्या फेरीवाल्यांवरती कारवाई करा। म्हणजे मला नवल वाटतं नक्की हे काय आहे। एक तर फेरीवाला बसवा किंवा नका बसू, पण मला असं वाटतं जेव्हा नगरसेवक निवडून येतात त्यावेळेला महासभा बसते आणि फेरीवाला कमिटीसुद्धा महानगरपालिकेमध्ये, ते इलेक्शन पण झालेलं आहे, महानगरपालिकेत फेरीवाला कमिटीसुद्धा आहे। कुठलीही कारवाई करताना त्या फेरीवाला कमिटी आहे, त्यांचं धोरण काय आहे, त्यांच्या समस्या काय आहेत त्या जाणून तुम्ही त्या हिशोबाने एक टाउन प्लॅनिंग केलं पाहिजे। तुमच्याकडे प्लॅनिंग नसल्यामुळे काय झालं, आता संपूर्ण शहरामध्ये फेरीवाला हा वाढत चालला आहे। जे गावावरून येतात ते धंदे लावत सुटलेले आहेत, आणि जेव्हा नगरसेवक तुम्ही जेव्हा जिंकता, त्या जिंकण्याच्या आधी तुम्ही सगळ्या फेरीवाल्यांना काही आमिष दिलं, काही आश्वासनं दिली, आणि कमाल आहे म्हणजे तुम्हीच लेटर टाकता की यांना तोडून द्या, तुम्हीच म्हणता की आम्ही तुमच्या पाठीशी आहे। नक्की तुमचा अजेंडा काय तो तरीच आम्हाला कळू देत। तर बघा, सर्वसामान्य लोकांना मी सुरुवातीपासून म्हणत होते की हे सरकार फक्त बिझनेसमॅन लोकांचं आहे, टाउन प्लॅनिंगची गोष्ट त्यांच्याकडे नाही आहे। सिटी प्लॅनिंग, फेरीवाला कुठे बसला पाहिजे, किती बसला पाहिजे, ह्याचं धोरणच त्यांच्याकडे नाही आहे। त्यामुळे बघा, सर्वसामान्य जनता मीरा भाईंदरची 5 वर्ष झेला आता यांना, तुम्ही मतदान केलं आहे ना, बघा आता। धन्यवाद।